सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। प्रेम संबंधातील संशयातून 26 वर्षीय युवकाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मृत युवकाचं नाव अमोल पंढरीनाथ दांडगे असं आहे। पोलिसांनी या प्रकरणात संशयित आरोपी सोनाली राजेंद्र गायकवाड, मंदाबाई गायकवाड आणि वैशाली खरात यांना ताब्यात घेतलंय। मिळालेल्या माहितीनुसार अमोल दांडगे याचे दुसरे प्रेम प्रकरण सुरू असल्याचा संशय आरोपी प्रियसीला होता। त्यातूनच 32 वर्षीय विवाहित प्रियसीने जावे व मैत्रिणीच्या मदतीने अमोलची हत्या केल्याचा आरोप आहे। घटनेनंतर संशयित प्रियसीने चक्कर येऊन पडल्याचा बनाव करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचाही तपासात समोर आलाय। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दीपनगर वीज निर्मिती केंद्र परिसरातील वृक्ष संगोपनासाठी लाखो रुपयांचा ठेका देण्यात आला असतानाही परिसरातील अनेक झाडे सुकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुन्हा प्रकार समोर आला होता। विशेष म्हणजे मुख्य अभियंता कार्यालयाच्या शक्तीगड विभागातील ही परिस्थिती असून संबंधित ठेकेदार हा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। केंद्राचे वृक्ष संगोपनाचा लाखोचा खर्च पाहण्यात जागर जनस्थानने न्यूज चॅनल मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती। दीपनगर प्रशासनाने बातमीची दखल घेत शक्तीगड विभागातील संपूर्ण सुकलेले झाड तिथून उचलण्यात आले। मात्र शक्तीगड विभागातील रस्त्यावरील झाडे फेकण्यात आले का सुरक्षित जागेत नेण्यात आले हा मोठा संशोधनाचा प्रश्न उपस्थित होत आहे। जागर जनस्थानसाठी सुमित निकम, भुसावळ। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील लळिंगघाट परिसरात आज पहाटेच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात घडला। या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल 20 ते 22 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला रेतीने भरलेला डंपर आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली। अपघातानंतर टोल कर्मचारी व पेट्रोलिंग पथक घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत होते। दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने अपघातग्रस्त ट्रक आणि डंपरला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत ट्रॅव्हल्सच्या केबिनमध्ये बसलेल्या काही जणांचा जागीच मृत्यू झालाय। या तिहेरी भीषण अपघातात जखमी झालेल्या 20 ते 22 जणांना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यामध्ये अजून 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। रेतीने भरलेला डंपर आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर ट्रक मधून लाखो रुपयांची बनावट दारू देखील हस्तगत करण्यात आली। त्यामुळे नेमकी ही दारू कुठून कुठे जात होती याचा तपास आता पोलीस प्रशासन करीत आहे। या अपघातामध्ये धुळे टोल प्लाझावरील पेट्रोलिंग कर्मचारी गणेश हिरामन थोरात याचा ट्रक ड्रायव्हर याला बचाव कार्य करीत असताना दुर्दैवी मृत्यू झालाय। मात्र या मृत्यूनंतर टोल कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले। यावेळी टोल कर्मचाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही टोल नाक्यावर अपूर्ण असलेल्या सुविधा पूर्ण करण्यासाठी आणि टोल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी येण्याची राष्ट्रीय महामार्ग प्रशासन NHAI कडे करीत होतो। मात्र आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि टोल नाक्यावर असलेल्या अपूर्ण सुविधांमुळे टोल कर्मचारी गणेश थोरात यांचा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलाय। कोण काय करल, प्रशासन काय करल? राष्ट्रीय महामार्ग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग या लोकांनी आम्हाला, आम्ही गेल्या 15 दिवसापासून त्यांच्याकडे न्यायाची भीक मागू राहिलो। साहेब, आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना कामावर घ्या। आम्ही 15 वर्षापासून या वेळेवरती काही लोकांचे मृत्यू वाचवले, जीव वाचवले, तात्काळ सुविधा देऊन आम्ही त्यांचे प्राण वाचवले। आज राष्ट्रीय महामार्गाने जे 15 दिवसापासून आमचं आंदोलन चालू आहे, त्यांनी आम्हाला फक्त पुढं ढकलत करून त्या गोष्टीचं नुसतं आश्वासन दिलं। परंतु 70 कर्मचारी होते, 80 कर्मचारी होते। आम्ही जवळजवळ लेबर कमिशनर साहेबांकडे केस दाखल केलेली असूनही
आज त्यांनी आमच्या कोणत्याच पाठपुरावे केले नाही. एका कॉन्ट्रॅक्टरनी घेतल्या कारणानं त्यांची काय गोचळ माचळ चालू आहे ते आम्हाला माहित नाही साहेब. आज त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरती पुरी सुविधा रिकव्हरी व्हॅन, ॲम्ब्युलन्स, फायर या ॲम्ब्युलन्स होती, परंतु रिकव्हरी व्हॅन आज किंवा हॅड्रा तिथं राहिला असता आमच्या सोबतीला, तर आज तो जो व्यक्ती अडकलेला होता त्याला 10 मिनिटांमध्ये मोजून आम्ही काढलो असतो. त्या कारणास त्या तिथं काही नसल्या असणं, तिथं दुसरा रॉंग साईडनं तो डंपर आल्या कारणानं त्या जागेवरती एकावरती 3 अपघात झाले. आमचा कर्मचारी त्या समोरचा अडकलेल्या व्यक्तीला गांड्यास मदत करत होता. अजून एक मागील ड्रायव्हर, त्याची तर काही चुकी नाही हो साहेब, तो त्या ड्रायव्हरला काढाय करता मदती करता आलेला होता, त्याचाही तिथं मृत्यू झाला. आता याच्यात सगळ्यात मोठं म्हणायला गेलं तर हे राष्ट्रीय महामार्गांचाच हा जबाबदार आहे. कारण पीडी साहेब आहे, सगळ्यात मोठा जबाबदार पीडी साहेब आहे. पीडी साहेब यांनी आतापर्यंत या टेंडरची सगळी सेटलमेंट होऊन गेली असते, सर्व कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन घेतलं असतं, तर आज या हायवेवरती रिकव्हरी व्हॅन, फायर, ॲम्ब्युलन्स, हॅड्रा या सगळ्या गोष्टी राहिल्या असत्या. इथं 250 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या नियमानुसार, कायद्यानुसार मेडिकल राहतो, इन्शुरन्स राहतो. आता आम्हाला इन्शुरन्स नाही. आज आमचा कर्मचारी गेला, त्याचा मोबदला त्याच्या घरच्यांना, आज त्याच्या घरच्यांचं कोण काय करल? राष्ट्रीय महामार्गाच्या पीडी साहेबांनी काय सांगाल? रात्री या ठिकाणी अपघात झालेला आहे, या ठिकाणी टोल कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झालेला आहे. काय नेमकी घटना घडलेली? काल जो अपघात झाला, रात्री तिहेरी अपघात झाला. त्या अपघातमध्ये आमचा जो कर्मचारी होता, पहिले 2 गाड्यांचा अपघात झाला, त्या माणसाला काढण्यासाठी आमचा कर्मचारी तिथे गेला. तीच मागून तिसरी गाडी आली, ट्रॅव्हल्स, ॲम्ब्युलन्स, त्याच्यामध्ये घुसून मोठा ॲक्सिडेंट, आमचा कर्मचारी पण त्यात एक्सपायर झाला. याचं कारण फक्त एवढंच आहे की आम्हाला जर टाईमवर सगळ्या सुविधा भेटल्या असत्या, आमच्याकडे जर क्रेन अवेलेबल राहिली असती, क्रेन, फायर वगैरे, तर आम्ही लवकरात लवकर दुसरा दोन ॲक्सिडेंट झाला त्यातलं मोकळं करून आम्ही ट्रॅफिक क्लिअर केला असता. हा तिसरा ॲक्सिडेंट एवढा झाला असता आणि 6 लोकांचा मृत्यू ते झाला नसता. याला सर्व्हिस फक्त NHAIचे पीडी साहेब आहे, यांच्यामुळे 6वा ॲक्सिडेंट झाला आहे. ते म्हणतात की आमच्याकडे 50% बिलो मिळाला, हे फायरची काय गरज आहे, क्रेनची काय गरज आहे, ॲम्ब्युलन्सची काय गरज आहे. तर त्यांना म्हणा तुम्ही आज बघावं नाही, इथे पूर्ण 70-80 लोक कमी पडत आहे. ते म्हणतात 30 लोकांना काम करू, 40 लोकांना काम करू. त्यांना झाले आज बघावं त्यांनी इथे किती लोक वापरे पडते. कम से कम 40-50 लोकांना झालेला ॲक्सिडेंट झाला आहे, पण 40 लोकांना इथं झालेली. या लोकांना सगळ्यांना जबाबदार कोण आहे? पूर्ण आमची टीम एवढे काम करून मी अपुरे पडलेली इथे, तरी आम्हाला लोकांना आमचा कर्मचारी एक्सपायर झाला. या कर्मचारीला काहीतरी मोबदला मिळायला पाहिजे एवढी आमची अपेक्षा सर्व आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आगामी पवित्र बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजू लागल्या असतानाच येवला तालुक्यातील भारम येथील एका खास बोकडाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
भारम येथील प्रगतशील शेतकरी गजानन जेजुरकर यांच्या गोठ्यातील बादशहा नावाचा देखणा काळा बोकड सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या बोकडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कपाळावर नैसर्गिकरित्या उमटलेली पांढरी शुभ्र चंद्रकोर अर्थात चांद आहे. मुस्लिम बांधवांमध्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण बोकडांना पवित्र मानले जात असल्याने ईदसाठी त्यांना मोठी मागणी असते. बाजारात अशा चांद असलेल्या बोकडांना लाखोंची बोली लागत असून अनेक ठिकाणी त्यांची 10 ते 15 लाखांपर्यंत विक्री झाल्याचं समोर आलंय. यामुळेच मालक गजानन जेजुरकर यांनाही आपल्या लाडक्या बादशहाकडून मोठ्या अपेक्षा आहे. हा बोकड खरेदी करण्यासाठी शौकीनांनी सातापासूनच भारम परिसरात चौकशी सुरू केली असून तो किती लाखांना विकला जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माझं नाव गजानन बबन जेजुरकर. माझ्याकडे काळ्या रंगाचा बोकडा आहे. त्याच्यावर कपाळावरती चंद्रकोर आहे आणि मला गावातील मुस्लिम बांधवांनी सांगितले की याची किंमत जास्त येऊ शकते आणि मी त्याला लहानपणापासूनच खुराक चालू केलेला आहे. त्याला लहानपणापासून काजू, बदाम, शेंगदाणे, गूळ, केळी हे चारत आलो आहे. हे 15 लाख रुपये मिळतील असं हे बोकड्यांची किंमत मी YouTube वर पाहिली आहे आणि मला वाटलं की 10-15 लाखापर्यंत माझ्या बोकड्याची किंमत येऊ शकते. म्हणून जागर जडस्थानसाठी सचिन वखारे येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे 80 फुटी रोडसह शहरातील विविध संवेदनशील भागांमधून भव्य रूट मार्च काढण्यात आलाय. पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पथसंचलनातून पोलिसांनी नागरिकांना सण शांततेत व कायद्याच्या चौकटीत राहून साजरा करण्याचे आवाहन केलंय. तसेच समाजकंटकांनी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट, रील्स किंवा अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशाराही पोलीस प्रशासनाने दिलाय. बकरी ईद सणाच्या अनुषंगाने धुळे शहर आणि जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झालंय. आज चाळीसगाव रोड, आझाद नगर आणि धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काढण्यात आलेल्या या भव्य रूट मार्च मध्ये 300हून अधिक पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, आरसीपी प्लाटून, SRPF आणि होमगार्ड्सच्या जवानांनी रस्त्यावर उतरून संचलन केलं. या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण केली असून सणाच्या काळात शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. या पथसंचलनादरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी नागरिकांना कायद्याचे काटेकोरपणे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केलंय. नागरिकांनी आपल्या मोबाईलवर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणतेही प्रक्षोभक व्हिडिओ, रील्स किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल असे स्टेटस ठेवू नयेत. असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल केले जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केलंय. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शहरात शांतता आणि सलोखा राखावा यासाठी धुळे जिल्हा पोलीस दल या सणाच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे अलर्ट मूडवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने आज धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे रूट मार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं. चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, त्याचबरोबर आझाद नगर पोलीस स्टेशन आणि धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हा रूट मार्च घेण्यात आला. रूट मार्चला जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक विशालजी आनंद, त्याचबरोबर धुळे शहर SDPO, शहरातील सर्व प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी उपस्थित होते. त्याच अनुषंगाने सर्व पोलीस अंमलदार, RCP, होमगार्ड्स, SRPF असे एकंदरीत 300 अंमलदार या ठिकाणी रूट मार्चकरता उपस्थित होते. पोलिसांचा बकरी ईद करता संपूर्ण चोख बंदोबस्त प्लॅन केला गेलेला आहे. माझं सगळ्या नागरिकांना आवाहन आहे, सर्व नियम कायद्याचं काटेकोरपणे पालन करून हा उत्सव साजरा करावा. त्याचबरोबर कोणी आपले सोशल मीडियाचे व्हिडिओज, रील्स किंवा स्टेटसला कुठल्याही दोन धार्मिक
तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं कुठलेही व्हिडिओज किंवा स्टेटस शेअर करू नये. बकरी ईदच्या बंदोबस्त करता धुळे जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे आणि सर्व उत्सव शांततेत पार पडेल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यातील लळिंगघाट परिसरात आज पहाटेच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात घडला. या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल 20 ते 22 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला रेतीने भरलेला डंपर आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. अपघातानंतर टोल कर्मचारी व पेट्रोलिंग पथक घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत होते. दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने अपघातग्रस्त ट्रक आणि डंपरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ट्रॅव्हल्सच्या केबिनमध्ये बसलेल्या काही जणांचा जागीच मृत्यू झालाय. या तिहेरी भीषण अपघातात जखमी झालेल्या 20 ते 22 जणांना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. यामध्ये अजून 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रेतीने भरलेला डंपर आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर ट्रकमधून लाखो रुपयांची बनावट दारू देखील हस्तगत करण्यात आली. त्यामुळे नेमकी ही दारू कुठून कुठे जात होती याचा तपास आता पोलीस प्रशासन करीत आहे. या अपघातामध्ये धुळे टोल प्लाझावरील पेट्रोलिंग कर्मचारी गणेश हिरामन थोरात याचा ट्रक ड्रायव्हर याला बचाव कार्य करीत असताना दुर्दैवी मृत्यू झालाय. मात्र या मृत्यूनंतर टोल कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले. यावेळी टोल कर्मचाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही टोल नाक्यावर अपूर्ण असलेल्या सुविधा पूर्ण करण्यासाठी आणि टोल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी येण्याची राष्ट्रीय महामार्ग प्रशासन NHAI कडे करीत होतो. मात्र आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि टोल नाक्यावर असलेल्या अपूर्ण सुविधांमुळे टोल कर्मचारी गणेश थोरात यांचा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलाय. कोण काय करत, प्रशासन काय कराल? राष्ट्रीय महामार्ग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग या लोकांनी आम्हाला, आम्ही गेल्या 15 दिवसापासून त्यांच्याकडे न्यायाची भीक मागू राहिलो. साहेब, आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना कामावर घ्या. आम्ही 15 वर्षापासून या वेळेवरती काही लोकांचे मृत्यू वाचवले, जीव वाचवले, तात्काळ सुविधा देऊन आम्ही त्यांचे प्राण वाचवले. आज राष्ट्रीय महामार्गाने जे 15 दिवसापासून आमचं आंदोलन चालू आहे, त्यांनी आम्हाला फक्त पुढं ढकलत करून त्या गोष्टीचं नुसतं आश्वासन दिलं. परंतु 70 कर्मचारी होते, 80 कर्मचारी होते. आम्ही जवळजवळ लेबर कमिशनर साहेबांकडे केस दाखल केलेली असूनही आज त्यांनी आमच्या कोणत्याच पाठपुरावे केले नाही. एका कॉन्ट्रॅक्टरनी घेतल्या कारणानं त्यांची काय गोचळ चालू आहे ते आम्हाला माहित नाही. साहेब, आज त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरती पुरी सुविधा, रिकव्हरी व्हॅन, ॲम्ब्युलन्स, फायर, या ॲम्ब्युलन्स होती, परंतु रिकव्हरी व्हॅन आज किंवा हॅड्रा तिथं राहिला असता आमच्या सोबतीला, तर आज तो जो व्यक्ती अडकलेला होता त्याला 10 मिनिटांमध्ये मोजून आम्ही काढलो असतो. त्या कारणास त्या तिथं काही नसल्या असणं, तिथं दुसरा रॉंग साईडनं तो डंपर आल्या कारणानं त्या जागेवरती एकावरती 3 अपघात झाले. आमचा कर्मचारी त्या समोरचा अडकलेल्या व्यक्तीला काढण्यास मदत करत होता. अजून एक मागील ड्रायव्हर, त्याची तर काही चुकी नाही हो साहेब, तो त्या ड्रायव्हरला काढायकरता मदती करता आलेला होता, त्याचाही तिथं मृत्यू झाला. आता याच्यात सगळ्यात मोठं म्हणायला गेलं तर हे राष्ट्रीय महामार्गांचाच हा जबाबदार आहे. कारण पीडी साहेब सगळ्यात मोठा जबाबदार पीडी साहेब यांनी आतापर्यंत या टेंडरची सगळी सेटलमेंट होऊन गेली असते, सर्व कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन घेतलं असतं, तर आज या हायवेवरती रिकव्हरी व्हॅन, फायर, ॲम्ब्युलन्स, हॅड्रा या सगळ्या गोष्टी राहिल्या असत्या. इथं 250 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या नियमानुसार, कायद्यानुसार मेडिकल राहतो, इन्शुरन्स राहतो. आता आम्हाला इन्शुरन्स नाही. आज आमचा कर्मचारी गेला, त्याचा मोबदला त्याच्या घरच्यांना, आज त्याच्या घरच्यांचं कोण काय करल? राष्ट्रीय महामार्गाच्या पीडी साहेबांनी. आणि काय सांगाल? रात्री या ठिकाणी अपघात झालेला आहे, या ठिकाणी टोल कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झालेला आहे.
काय नेमकी घटना घडलेली? काल जो अपघात झाला रात्री तेर अपघात झाला. त्या अपघातमध्ये आमचा जो कर्मचारी होता, पहिले 2 गाड्यांचा अपघात झाला, त्या माणसाला काढण्यासाठी आमचा कर्मचारी तिथे गेला. तीच मागून तिसरी गाडी आली ट्रॅव्हल्स ॲम्ब्युलन्स, त्याच्यामध्ये घुसून मोठा ॲक्सिडेंट, आमचा कर्मचारी पण त्यात एक्सपायर झाला. याचं कारण फक्त एवढंच आहे की आम्हाला जर टायमवर सगळ्या सुविधा भेटल्या असत्या, आमच्याकडे जर क्रेन अवेलेबल राहिली असती, क्रेन फायर वगैरे, तर आम्ही लवकरात लवकर दुसरा दोन ॲक्सिडेंट झाला त्यातलं मोकळं करून आम्ही ट्रॅफिक क्लिअर केला असता. हा तिसरा ॲक्सिडेंट एवढा झाला असता आणि 6 लोकांचा मृत्यू ते झाला नसता. याला सर्व्हिसेस फक्त NHAIचे PD साहेब आहे, यांच्यामुळे 6वा ॲक्सिडेंट झाला आहे. ते म्हणतात की आमच्याकडे 50% बिलो मिळाला, हे फायरची काय गरज आहे, क्रेनची काय गरज आहे, ॲम्ब्युलन्सची काय गरज आहे. तर त्यांना म्हणा तुम्ही आज बघावं म्हणायचे, इथे पूर्ण 70-80 लोक कमी पडत आहे. ते म्हणतात 30 लोकांना काम करू, 40 लोकांना काम करू. त्यांना झाली आज बघावं त्यांनी इथे किती लोक आपले पडते. कम से कम 40-50 लोकांना ॲक्सिडेंट झाला आहे, पण 40 लोकांना इथं झालेली. या लोकांना सगळ्यांना जबाबदार कोण आहे? पूर्ण आमची टीम एवढे काम करून मी अपुरे पडलेली इथे. त्याच्यामुळे लोकांना आमचा कर्मचारी एक्सपायर झाला, या कर्मचारीला काहीतरी मोबदला मिळायला पाहिजे एवढी आमची अपेक्षा चालू आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है, यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो, फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मुंबई 11 महामार्गावरील सर्व फाट्याजवळ एका अँब्युलन्स मधून होणारी गोवंशाची तस्करी गोरक्षकांनी रोखली असून आज पहाटेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या अँब्युलन्स मध्ये अतिशय निर्दयी पद्धतीने गायींना कोंबण्यात आल्याचं यावेळी पाहायला मिळालंय. याबाबत सोनगीर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सदरचे वाहन ताब्यात घेतलं असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गायींची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी गोरक्षकांनी केली आहे. नमस्कार, मी प्रनिल मंडिक, आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षक आंदोलन आणि प्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून गोरक्षणाचे कार्य करतो आणि उत्तर महाराष्ट्र गोरक्षा प्रमुख म्हणून जबाबदारी आहे. गुप्त माहितीदाराद्वारे आम्हाला आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की मध्य प्रदेशातून ॲम्ब्युलन्समध्ये गायींना कोंबून धुळ्याला बकरीच्या कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणार आहे. तर मग आम्ही MP आणि महाराष्ट्र बॉर्डर जी म्हणजे जो बोराडी नावाचा परिसर आहे, बोराडी नावाच्या परिसरात आम्ही एका ठिकाणी ट्रॅप लावून थांबलेलो होतो आणि आम्हाला 4-4:30 5 वाजेच्या सुमारास ही ॲम्ब्युलन्स येताना दिसली. मग आम्ही व्हेरीफाय केलं की तीच ॲम्ब्युलन्स आहे का. मग ही ॲम्ब्युलन्स आम्हाला माहिती मिळाली की तीच ॲम्ब्युलन्स आहे. मग आम्ही जवळजवळ शिरपूरपासून गाडीचा पाठलाग केला आणि शिरपूरपासून गाडीचा पाठलाग करत त्यानंतर आमचे सरवड फाटा जो आहे सोनगीर गावापासून काही अंतरावर टोलनाक्याच्या पुढे, सोनगीर टोलनाक्याच्या पुढे त्या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला आणि सोनगीर पोलीस स्टेशनच्या मदतीने आमचे जे सोनगीर पोलीस स्टेशनचे तुषार देवरे साहेब आहे त्यांच्या मदतीने, त्यांच्या आदेशाने गाडी थांबवल्यानंतर गाडी आम्ही ज्यावेळेस चेक केल्यानंतर त्यामध्ये हा दुर्दैवी प्रकार समोर आलेला आहे की त्या गाडीमध्ये गायींना अतिशय क्रूरपणे कोंबलेलं होतं
आणि कत्तलीसाठी गायींची वाहतूक सुरू होती. या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करू इच्छितो की आपण गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे, परंतु तो दर्जा दिला गेल्यानंतर गायीची खरंच त्या पद्धतीने गायीला वागणूक मिळते का? गायीला चारी पाय बांधून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गोवंशाची तस्करी केली जाते. ही गायीची विटंबना आहे. जर आपण राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे तर ही विटंबना थांबली पाहिजे. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही धुळ्याचे जे माननीय नवनियुक्त SP आहे विशाल आनंद सर, तर सरांना देखील आमची विनंती आहे की धुळे जिल्हा हा गो तस्करीचा सर्वात मोठं केंद्र बनलेला आहे. गोरक्षक जीवाचं रान करून या लोकांना थांबवतात, पोलिसांच्या मदतीने थांबवतात, कधी गोरक्षक स्वतः देखील यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्या लोकांनी चॅलेंज केलेलं आहे की आम्ही पोलीस प्रशासनाला खिशात ठेवतो आणि कोणी गोरक्षक जर आडवा आला तर आम्ही त्याला उडवण्याची धमक ठेवतो. अशा प्रकारचे हे सराईत लोक, या सराईत लोकांचा बंदोबस्त झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही जी ॲम्ब्युलन्स पकडली गेली आहे ही जनसेवेसाठी किंवा रुग्णसेवेसाठी ही या ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातो. ॲम्ब्युलन्स आणि त्याच ॲम्ब्युलन्समध्ये गायींची निर्दयीपणे गायींची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असेल तर हा धुळे जिल्ह्यासाठी नव्हे तर हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाचा विषय आहे. तर आपण या विषयासाठी काहीतरी उपाययोजना कराव्या, नाहीतर हा प्रकार थांबणार नाही. कारण या धंद्यात जेवढे पण लोक ते सगळे सराईत गुन्हेगार आहे, ते कुठल्याही प्रकारे थांबण्याचं नाव घेत नाही. धुळे शहरामध्ये रोज गोवंश तस्करीच्या घटना समोर येत आहे. अनेकदा सोनगीर पोलीस स्टेशनचे आमचे PI साहेब तुषार देवळे साहेबांनी कमीत कमी आतापर्यंत 20-30 रेड केल्या. त्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनला रेड चालू आहे, गोरक्षक पथकच्या माध्यमातून रेड चालू आहे, परंतु तरी सुद्धा हे लोक थांबण्याचं नाव घेत नाही. तर या लोकांचं खूप मोठं नेक्सस आहे. तर ते थांबवण्यासाठी आपण काहीतरी वरच्या लेवलला काहीतरी उपाययोजना कराव्या अशी आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवल्यातील सावरगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध प्रलंबित मुद्द्यांवरून कमालीची वादळी ठरली आहे. महसूल अधिकारी राहुल पकारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कडक पोलीस संरक्षणात ही सभा पार पडली. यावेळी जागरूक ग्रामस्थांनी विविध प्रश्नांची सरवत्ती केल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. या सभेला विस्तार अधिकारी चांगदेव मुंडे, श्रीपाद दैफळे, सरपंच तथा प्रशासक कल्पना भुरुक, उपसरपंच संतोष पवार व पोलीस पाटील विशाल काटे उपस्थित होते. मात्र कामगार, तलाठी आणि सोसायटी सचिव यांच्यासह अनेक महत्वाचे खाते प्रमुख अनुपस्थित राहिले आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. या गैरहजर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठराव सभेत एकमेकाने मंजूर करण्यात आला. सभेत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत खासदार व आमदार निधी गेला कुठे असा थेट सवाल करत विविध विकास कामांची चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. काम न करताच बिले उचललेल्या कामांची सखोल चौकशी व्हावी अशा महत्वपूर्ण ठराव यावेळी मंजूर झालाय. याशिवाय गावात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे, तंटामुक्तीच्या सभा नियमित घेणे, अकार्यक्षम समित्या तत्काळ बरखास्त करणे आणि विधवा व निराधार महिलांना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ देणे यासारखे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या वादळी ग्रामसभेमुळे सध्या सावरगाव परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. आज 92-93 पासून आम्ही सहकारी मध्ये आमचे वावर आहे 2 किलोमीटर, याच्यापासून सावरगाव पासून 2 किलोमीटर वावर आहे आमची आली. त्याला सुईचा याला रस्ता सुद्धा नाही, आमचा रस्ता नाही. आम्हाला खूप त्रास होतो या जायला. आम्ही 2 वेळा आमचा रस्ता मंजूर होऊन आला तर आमचा वाला मी काय असं खडी टाकून आमची समजूत केली, त्यांनी आमची आली समजूत काढली आमच्या मनाची. त्याच्यावर काही मुरून मारून एवढा वाकडा टाकला, इकून तिकून आमची वाली खूप हाल होती. आता आम्ही यांना 2दा-3दा म्हणलो आम्हाला लोक जमू देती नाही, आदिवासी असून आमच्या काही मनावर धरती नाही. आम्ही काय करायचं, पुढे सहारा पाहायचा. जो म्हणतो का तो म्हणतो. आता सगळं दादागिरी करते आमच्यावर. आणि कुशाल म्हणले का आमची मशानभूमी सुद्धा आता आम्हाला 92-93 पासून मशानभूमी होती आमची. पहिले आमचे तिथे मडे गाडले, ते मड्यांची जागा तशीच आमच्या पूर्वीचे, ते आम्हाला अजिबात जागा नाही साहेब. आम्हाला आज आमची आली दुसरी पिढी चालली, तिसऱ्या पिढीला तर नाही, आता दुसरी पिढी चालली.
होती आमच्या मुलांची. तिला सुद्धा आम्हाला असं काय कधी जाऊन आणि आम्ही मशालभूमीमध्ये माणसं कट केलं पूर्ण हे लगेच नाही साहेब. आम्हाला असून कुठे गेली आमच्या आम्हाला इथे चौकशी सरळ लावा. नाहीतर आम्ही याच्यात काय झाली तर ठीक नाही, जर झाली तर आम्ही या उपासनाला बसल्याशिवाय राहणार नाही. माझं नाव सुशीला अशोक लोखंडे, मी सावरगाववरून बोलते. मी आम्ही कोणाचा दबाव बिबाव काहीच नाही. दिलीप सपना वाघ, आम्हाला घरकुल नाही, आम्ही हातावरचे वावर नाही, आम्हाला लहान लहान पोरं आहे. पावसामध्ये आम्ही इकडे फिरत आमच्या घरामध्ये पोरी लोकांना जागा नाही, आम्ही इकडे फिरत राहते. दुसऱ्याच्या घरी राहते, खायला काय नाही आम्ही हातावरचे. आम्ही कुठे जायचं आणि कुठे काय करायचं आम्हाला वाचता लिहिता नाही येत. आलं की आम्ही पण आम्हाला काय करून नाही जायचं, आम्हाला असं देत नाही. तर पण आमच्या मागे कोणी येतं का, कोणीच नाही येतं. त्यांचे तेच पाहते. मग आम्हाला कोण करून देणार आहे? आम्ही हातावरचे. तुम्हाला काय आम्ही सांगितलं का असं म्हणतो लोक कोणीकडे जायचं आम्ही. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।